आंघोळीनंतर वृद्ध लोक का मरतात? या 5 घातक चुका करणं थांबवा. तुम्हाला माहिती आहे का, आंघोळीची पद्धतसुद्धा जीवन आणि मृत्यू यामध्ये फरक करू शकते. होय मित्रांनो, अनेकदा वृद्ध लोक आंघोळ करताना अशा छोट्या चुका करतात ज्या थेट हृदयावर परिणाम करतात. हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढतो आणि कुटुंबालाही समजत नाही की चूक नेमकी कुठे झाली. आज आपण अंघोळीशी संबंधित त्या 5 घातक चुका जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने तात्काळ थांबवायला हव्यात. जर तुमचं वय 60, 65 किंवा 70 असेल, तर ही माहिती तुमचे जीवन वाचवू शकते. नमस्कार मित्रांनो, वय वाढतं तसं आपल्या सवयी तशाच राहतात जशा आपण वर्षानुवर्षे करत आलो आहोत. पण शरीर आधीसारखं मजबूत राहत नाही. विशेषतः हृदय, मेंदू आणि नसांची प्रणाली खूप संवेदनशील होते. अशा वेळी आंघोळीसारखी साधी सवयसुद्धा धोकादायक ठरू शकते. आता आपण सविस्तर पाहूया की आंघोळ करताना वृद्ध लोक कोणत्या 5 चुका करतात आणि त्या टाळून तुम्ही हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, ब्लड प्रेशर शॉकपासून कसे वाचू शकता. चूक क्रमांक 1, रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणे. अनेक वृद्ध लोक सकाळी उठल्यावर लगेच आंघोळ करतात किंवा जेवल्यावर त्वरित आंघोळ करतात. या दोन्ही सवयी हृदयासाठी घातक आहेत. का धोकादायक? रिकाम्या पोटी आंघोळ केल्याने अचानक रक्तदाब कमी होऊ शकतो. जेवल्यानंतर आंघोळ केल्यास पचनासाठी रक्त पोटाकडे वळते, पण थंड पाण्याचा धक्का थेट हृदयावर परिणाम करतो. त्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. काय करावे? सकाळी हलका नाश्ता करूनच आंघोळ करा. जेवल्यानंतर किमान 1 ते 1.5 तासांचा अंतर ठेवा. फक्त वेळ बदलल्यानेही तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकता. पण ही फक्त पहिली चूक आहे. खरी धोकादायक चूक पुढे आहे. चूक क्रमांक 2, अचानक थंड पाण्याने आंघोळ करणे. अनेक वृद्ध लोकांना वाटतं की थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने होते. पण वय वाढल्यावर हृदय आणि रक्तवाहिन्या अचानक तापमान बदल सहन करू शकत नाहीत. का धोकादायक? सकाळी थेट थंड पाणी डोक्यावर ओतल्यास हृदयावर मोठा धक्का बसतो. रक्तदाब अचानक वाढू किंवा कमी होऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि कमजोर हृदय असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अनेक वेळा बाथरूममध्ये पडून अपघातही होतात. काय करावे? सर्वप्रथम पायांवर पाणी घाला, मग हातांवर, त्यानंतर खांद्यावर. थेट डोक्यावर पाणी टाकणे टाळा. पाणी ना खूप थंड ना खूप गरम, कोमट पाणी सर्वात सुरक्षित आहे. मित्रांनो, बाथरूममध्ये पडून किंवा अचानक चक्कर येऊन मृत्यू होण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. लोक त्याला नशीब समजतात, पण प्रत्यक्षात ती चुकीच्या आंघोळीच्या सवयींचा परिणाम असतो. आता ऐका तिसरी सर्वात मोठी चूक. चूक क्रमांक 3, बाथरूममध्ये खूप वेळ घालवणे. अनेक वृद्ध लोकांची सवय असते की ते आरामात खूप वेळ घेऊन आंघोळ करतात. काहीजण तर बाथरूममध्ये बसून 20 ते 25 मिनिटे घालवतात. पण ही सवय जीवासाठी धोकादायक ठरू शकते. का धोकादायक? खूप वेळ पाण्याच्या संपर्कात राहिल्याने शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते. वृद्धांमध्ये हायपोथर्मिया, शरीर थंड पडणे, लवकर होऊ शकते. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येते आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त वेळ आंघोळ केल्याने ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि बाथरूममध्ये घसरून पडण्याचा धोका वाढतो. काय करावे? वृद्धांनी आंघोळीचा वेळ 8 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नये. बसून आंघोळ करण्याऐवजी उभं राहून पटकन आंघोळ करणे अधिक सुरक्षित आहे. खूप थंडी किंवा खूप उष्णतेच्या हवामानात आंघोळीचा वेळ आणखी कमी ठेवा. विचार करा,
फक्त 5 मिनिटांनी कमी आंघोळ केल्याने तुम्ही स्वतःला आयुष्यभर सुरक्षित ठेवू शकता. पण अजून 2 मोठ्या चुका बाकी आहेत ज्या वृद्ध रोज करतात आणि त्यांना त्या अगदी सामान्य वाटतात. प्रत्यक्षात त्या चुका थेट हृदयावर परिणाम करतात. चूक क्रमांक 4. खूप लवकर सकाळी किंवा खूप उशिरा रात्री आंघोळ करणे. अनेक वृद्धांची सवय असते की ते पहाटे 4-5 वाजता उठून लगेच आंघोळ करतात किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर आंघोळ करतात. त्यांना वाटते की यामुळे ताजेपणा येतो, पण ही सवय हृदयावर जास्त ताण आणते. का धोकादायक? पहाटे शरीराचा रक्तदाब आधीच असंतुलित असतो. अशा वेळी अचानक थंड किंवा कोमट पाण्याचा धक्का दिल्यास हृदय आणि मेंदूवर परिणाम होतो. रात्री आंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच वृद्धांना श्वासोच्छवासाच्या समस्या किंवा सांधेदुखी असल्यास रात्री आंघोळ केल्याने ती वाढू शकते. काय करावे? वृद्धांसाठी आंघोळीचा सर्वोत्तम वेळ सकाळी 8 ते 11 वाजण्याच्या दरम्यान आहे. खूप लवकर किंवा उशिरा आंघोळ टाळा. जर गरज असेल तर फक्त कोमट पाण्याने लवकर आंघोळ करा. चूक क्रमांक 5. आंघोळीनंतर लगेच जड काम करणे. अनेक वृद्ध आंघोळ केल्यावर लगेच पूजा करायला बसतात, कपडे धुवायला लागतात, झाडू पोछा करतात किंवा जिने चढउतार करतात. ही सवय हृदयासाठी धोकादायक आहे. का धोकादायक? आंघोळीनंतर शरीराचे तापमान कमी झालेले असते आणि रक्तवाहिन्या सैल झालेल्या असतात. अशा वेळी जड काम केल्यास हृदयावर अचानक जास्त ताण येतो. यामुळे अचानक हृदयाचे ठोके वाढणे, श्वास लागणे, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होतात. अनेक वृद्धांना आंघोळीनंतर बेशुद्धीही येते. काय करावे? आंघोळीनंतर किमान 15 ते 20 मिनिटे विश्रांती घ्या. शरीर नीट पुसून हलके कपडे घाला. चहा किंवा कोमट पाणी प्या. कोणतेही जड शारीरिक किंवा मानसिक काम लगेच करू नका. तुम्ही कधी विचार केला आहे का की बाथरूममधून बाहेर आल्यानंतर अचानक छातीत दुखणे का होते? किंवा काही वेळा कपडे घालताना वृद्ध लोक का पडतात? यामागचे कारण म्हणजे आंघोळीनंतर शरीराला विश्रांती देणे ही चूक आहे. मित्रांनो, आंघोळ हा आपल्या आयुष्याचा रोजचा भाग आहे. पण वय वाढल्यानंतर जर ती चुकीच्या पद्धतीने केली, तर तीच आंघोळ आयुष्यातील शेवटची ठरू शकते. तुम्हाला वाटत असेल, आंघोळीत काय धोका असतो? पण तुम्ही ऐकलं, रिकाम्या पोटी आंघोळ करणे, थंड पाण्याचा धक्का, बाथरूममध्ये जास्त वेळ राहणे, चुकीच्या वेळेला आंघोळ करणे आणि आंघोळीनंतर लगेच काम करणे, या 5 सवयी थेट हृदय आणि मेंदूवर परिणाम करतात. वृद्धांचे शरीर आता तरुणपणीसारखे मजबूत राहत नाही. हृदय नाजूक होते, नसांची ताकद कमी होते आणि अशा वेळी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. वृद्धांसाठी सुरक्षित आंघोळीचे 7 नियम. 1. योग्य वेळ ठेवा. सकाळी 8 ते 11 दरम्यान आंघोळ करणे सर्वोत्तम. 2. रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नका. किमान 1 तास अंतर ठेवा. 3. कोमट पाण्याचा वापर करा. खूप थंड किंवा खूप गरम पाणी टाळा. 4. पाणी टाकण्याची योग्य क्रम पाळा. आधी पाय, मग हात, मग खांदे आणि शेवटी डोके. 5. बाथरूममध्ये वेळ मर्यादित ठेवा. 8 ते 10 मिनिटात आंघोळ पूर्ण करा. 6. आंघोळीनंतर विश्रांती घ्या. 15-20 मिनिटे कोणतेही जड काम करू नका. 7. सुरक्षिततेची काळजी घ्या. बाथरूममध्ये घसरणार नाही असा मॅट आणि पकडण्यासाठी हँडल लावा. विचार करा मित्रांनो, जर आंघोळीच्या पद्धतीत हे छोटे बदल केले तर कित्येक जीव वाचू शकतात. कदाचित ही माहिती तुमच्या आईवडिलांचे, आजीआजोबांचे जीवन वाचवू शकते. आपण लहान असताना आपले आईवडील आपल्याला आंघोळ घालत आणि प्रत्येक चुकीपासून वाचवत होते. आता ते वयस्कर झाले आहेत,
तर त्यांना योग्य सवयी शिकवणे ही आपली जबाबदारी आहे. आंघोळ ही फक्त स्वच्छतेसाठी नसून ती आरोग्य आणि आयुष्याशी थेट संबंधित आहे. जर तुमच्या घरी वृद्ध असतील तर ही माहिती त्यांच्याशी नक्की शेअर करा. कारण एक छोटी माहितीही त्यांना बाथरूममध्ये पडण्यापासून किंवा अचानक हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक वृद्ध व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचेल. कमेंट करून सांगा, तुमच्या घरी आंघोळीची कोणती सवय जास्त आहे आणि ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही त्यात बदल करणार का?